नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय जे ब्रह्मास्त्र आपली सिरीज आहे त्या सिरीजचं लेक्चर 3 बघतोय। तर कोणत्या टॉपिक वरती? तर हाऊ टू पास एनाटॉमी पेपर 2 ची स्ट्रॅटेजी इन लास्ट कोणते 50 डेज मध्ये। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण एनाटॉमीचं काय पाहिलं होतं, जो एनाटॉमी पेपर 1 होता त्याची स्ट्रॅटेजी पाहिली होती। स्ट्रॅटेजी म्हणत आपण एक माइंडसेट प्लॅन पाहिला होता, कशा प्रकारे 50 दिवसामध्ये आपल्याला टॉपिक कव्हर करत चालायचे आणि त्या टॉपिक वरून आपला कशा प्रकारे अभ्यास होऊन आपल्याला शेवटी रिव्हिजन वगैरे करायची, म्हणजे कोणत्या वेळेने अभ्यास करायचा आहे की जे की आपला हा विषय क्लिअर होईल। हा आपण या व्हिडिओमध्ये मेन आपला फोकस असतो, यामध्ये पाहायचा आहे। आणि हे सगळे टॉपिक क्लिअर झाल्यानंतर म्हणजे संपल्यानंतर आपल्याला रिव्हिजन या सुद्धा या सिक्वेन्स वाईजच करायची आहे। आता मी तुम्हाला सांगतो सुरुवात कुठून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची। आता हे बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचे, जे की आपले 4 LQ चे टॉपिक आहे। बरं, आपले जे 4 LQ चे टॉपिक आहे ते काय कव्हर करतात, हे 4 LQ चे टॉपिक केले तर तुम्हाला काय होतात, 4 LQ सोबत 4 ACQ सुद्धा तुमचे कव्हर होऊन जातात। म्हणजे तुमचे 4 LQ चे किती 40 मार्क आणि 4 ACQ चे 20 मार्क, म्हणजे जवळपास तुमचे किती इकाडले किती आपले 40 आणि हे 20 आणि त्यासोबत आपण मिनिमम 10 MCQ धरून चालूया, म्हणजे 70 मार्कचं वेटेज जे तुमचे 4 LQ आणि 4 ACQ मध्ये होऊन जाईल। म्हणजे तुम्ही जर किती फक्त 4 LQ चा जरी अभ्यास केला सुरुवातीला, बरं जे 4 LQ चा अभ्यास केला तर तुमचे 40 मार्क 20 मार्क ACQ चे आणि 10 मार्क MCQ चे, म्हणजे 70 मार्काच्या पेपरचा तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे एनाटॉमी पेपर 2 चा। मग सुरुवातीला मग तुम्हाला काय करायचं आहे, जे LQ चे टॉपिक आहे तिथून सुरुवात करायची। आता नेमकी सुरुवात कुठून करायची, विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल सर सुरुवात कुठून करायची। तर बाळांनो बघा, कुठून सुरुवात कुठून करायची आपल्याला, तर बघा सुरुवात काय आपली, पहिला जो आपला आयुर्वेदचा पोर्शन आहे। आता यामध्ये मध्ये सर आयुर्वेद खूप मोठं आहे, आम्हाला काही कळत नाही नेमकं करावं का नाही करावं। तर एक सांगतो, आपल्या पेपरमध्ये कसं 50-40 चा रेशो चालतो, काय सॉरी 60-40 चा रेशो चालतो किंवा 50-50 चा रेशो चालतो। आता काही जर मध्ये सर 60-40 काय, तर 60 मध्ये आपला काय आयुर्वेद पोर्शन विचारला जातो आणि जो 40 मध्ये तो मॉडर्नचा पोर्शन विचारला जातो। आता काय होतं, दिवसेंदिवस पेपर तर काय चाललंय क्लिनिकल बेस पेपर येऊ राहिला, त्यामुळे मॉडर्नचा पोर्शनला थोडा वेटेज देऊ शकता, म्हणजे हा रेशो उलटा होऊ शकतो 60-40 चा। 60% मॉडर्नचं विचारलं जाऊ शकतो आणि 40% आयुर्वेद विचारलं जाऊ शकतं, कारण की पेपरचा पॅटर्न दिवसांदिवस कसा क्लिनिकल बेस होत चाललाय यामुळे। नंतर पाहायला गेलं तर 50-50 सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, 50% आयुर्वेद विचारलं जाऊ शकतं आणि 50% मॉडर्नला वेटेज दिलं जाऊ शकतं। तर समजलं। आता बघा सुरुवात कुठून करायची आपल्याला, आता यामध्ये तुम्हाला एक सांगतो, आयुर्वेदचा कोणताही पोर्शन सोडत नाही, हे हातातले फिक्स मार्क असतात आपले। मॉडर्नचा एका टाइमला कोणता पार्ट स्किप केला तरी चालेल, पण आयुर्वेदचा एक सुद्धा पॉईंट आपल्याला मिस करायचा नाही। कोणताही सिलेबस मधला कोणताही पॉईंट असेल तो आपल्याला मिस करायचा नाही। आता बघा LQ मध्ये सुरुवात कुठून करायची, कोष्ठ एवं आशय शरीर, तर ह्या चॅप्टर पासून आपल्याला पेपर 2 ला सुरुवात करायची। हा चॅप्टर केला 1 डे मध्ये, हा चॅप्टर केला की तुम्हाला काय करायचं, मग डायजेस्टिव्ह सिस्टीम करायची। आता विद्यार्थीमध्ये सर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये नेमकं काय काय करायचं, तर खूप मोठं आहे ना, तर मग आम्ही स्टमक करावं का, पॅनक्रियाज करावं का, ड्युडेनम करावं का, स्मॉल इंटेस्टाईन करावं, नेमकं करावं तरी काय। तर तुम्हाला एक सांगतो मी, IMP जर व्हिडिओ आपला ऑलरेडी एक पहिला अवेलेबल आहे, जर विद्यार्थ्यांना तुम्हाला पाहिजे असेल डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सगळ्यात होल सिस्टीम जे एनाटॉमी पेपर 1 एनाटॉमी पेपर 2 त्यासोबत दुसरे सुद्धा IMP पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये मला सांगा, मी तुम्हाला ते एनाटॉमीचे किंवा कोणत्याही सब्जेक्टचे जे IMP क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन म्हणजे काय, जे PYQ मध्ये मस्ट रिपीटेड पडलेले, जे मागच्या 15 वर्षामध्ये हेच क्वेश्चन येतात, तर याच्या बाहेर क्वेश्चन पेपर जात नाही। ते पुढच्या पेपरमध्ये म्हणजे पुढच्या वर्षी नेमके काय याच्या बाहेर जाणार आहेत का, तर नाही, तर तेच क्वेश्चन असणार आहे, फक्त आपल्याला त्या क्वेश्चनचा चांगला अभ्यास करून जायचा असतो। तर ते तुम्हाला IMP पाहिजे असेल तर मला कॉमेंट मध्ये तसं मेसेज करा, मी त्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल। तर बघा सुरुवातीला काय करतं, आपल्या कोष्ठ एवं आशय शरीर ह्यावरती अभ्यास करायचा पहिल्या दिवशी मध्ये। नंतर काय करायचं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम कव्हर करायचं झाला। मग आपलं काय होईल की कोष्ठ एवं आशय शरीर संपला आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम संपली, म्हणजे आपल्या LQ चे 10 मार्क फिक्स झाले, त्यासोबत ACQ एक फिक्स मार्क झाला, म्हणजे 15 मार्कचा आपण काय केलाय, एक LQ मध्ये 15 मार्क कव्हर केलेले आहे, समजलं। त्यासोबत 1-2 जे MCQ असतील ते सुद्धा आपल्या यामध्ये कव्हर झाले आहे, समजलं। नंतर बघा आता जे प्रमाण शरीर, आता मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून सांगताना चुकलं होतं की जो आपला परिभाषा शरीर होता त्याला मी प्रमाण शरीर असं सांगण्यात आलं होतं। प्रमाण शरीरचं वेटेज किती असतं, हे 2 मार्कचं MCQचं वेटेज असतं ह्या प्रमाण शरीरचं। जो मागच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं, मला जो परिभाषा शरीर असतो त्यावरती काय ACQ विचारलं होतं, परिभाषामध्ये काय येतं, शिरा येतं, कंडरा येतं, त्यानंतर आणखी तुम्ही बरेचसे जे टॉपिक वगैरे दिलेत ना, लसिका वगैरे येतं, त्यानंतर स्नायू वगैरे त्यामध्येच विचारलं जातं। तर जे आहे ते कायच्या परिभाषा शरीरामध्ये येतं। आणि जे प्रमाण शरीर आहे, तर प्रमाण शरीरामध्ये मोस्ट ऑफ द प्रमाण विचारलं जातं। प्रमाण म्हणजे काय की मोजमाप, बॉडीचं की किती किती आपली मोजमाप बॉडी पाहिजे, 84 अंगुल ह्याचं लांब पाहिजे आपली, जे काही शास्त्रानुसार पाहिजे, किंवा 3-3.5 हस्त, म्हणजे 3.5 हस्त, म्हणजे जे आपले 3 आहेत ना हात, तर त्याच्या अर्धा एक आणखी शिल्लक 3.5 हस्त आपल्या बॉडीचं ते शास्त्रानुसार माप पाहिजे। त्यासोबत जे काय शुक्राचं प्रमाण किती आहे, रक्ताचं प्रमाण किती अंजली पाहिजे, त्यानंतर रस किती पाहिजे, असे टोटल जे काही प्रमाण दिले सगळं प्रमाण शरीरमध्ये विचारतात। आणि हे सगळं मोस्ट ऑफ दी पेपरमध्ये 2 MCQ यावरती विचारले जातात। तर त्यामुळे हा टॉपिक फक्त MCQ साठी कव्हर करा।
आता काही जण म्हणते सर हे कसं करायचं, तर ह्याची सुद्धा एक ट्रिक मी टाकलेली आहे आपल्या BMS मराठी युट्यूब चॅनलवरती. तुम्ही डायरेक्ट प्रमाण शरीर बाय BMS मराठी असं सुद्धा सर्च केलं तर तुम्हाला ती ट्रिक भेटून जाईल आणि तेवढी ट्रिक करून जा, तुमचा हा चॅप्टर तिथं 5 मिनिटांमध्ये क्लिअर होऊन जाईल. समजलं. नंतर बघा आता मर्म शरीर. आता काही जण म्हणते सर मर्म शरीर कसं करायचं, तर बाळवण्याला कोणताही पर्याय नसतो. मर्म शरीरमध्ये जर केलं सुरू तर मर्म शरीरमध्ये तुम्हाला तोंड पाठ करायचं, एक ना एक पोर्शन तोंड पाठ करायचा आहे, तिथं एक सुद्धा पॉईंट स्किप करायचा नाहीये मर्मामधील. आणि यावरती तुम्हाला सुद्धा काही पाहिजे असेल ट्रिक्स वगैरे तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त एकदा सांगा सर पाहिजे आम्हाला, त्यावरती तुम्हाला सुद्धा ट्रिक सुद्धा भेटून जातील. आता झालं की यामध्ये तुम्हाला प्रमाण शरीर झालं, मर्म शरीर झालं. इथले पण तुमचे किती, हे जर 2 चॅप्टर केले तुम्ही तर तुमचे पण इथला एक LAQ आणि त्यासोबत एक SCQ आणि 2-4 जे MCQ असेल ते सुद्धा कव्हर होणार आहे. म्हणजे जवळपास 17 मार्क धरून चला की हा जर सेकंड LAQ कंप्लीट केला की 17 मार्क तुम्ही एक LAQ आणि एक SCQ तुमचा इथं कंप्लीट झालेला असेल. समजलं. आता यामध्ये 99 नाही म्हणता येईल की जेव्हा 99% 99 म्हणजे 99.99% जे काही हे असणार आहे तो LAQ जो असणार तुम्हाला डायरेक्ट मर्म शरीरवरती असणार आहे. प्रमाण शरीरवर तर डायरेक्ट दिलंय ना, 2 मार्क्स वेटेज यावरती येणार आहे का, तर नाही. मी का म्हणतो 99 1% मध्ये काय करतात काही वेळेस ऑड क्वेश्चन टाकतात, हा मर्म स्किप करून टाकते ना, दुसराच कुठं खालच्यावरचा टॉपिक टाकू शकतात, तो डबल येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मर्म करून जायचं. पेपरमध्ये एक मर्म जो असणार आहे तो तुमच्या पेपरमध्ये एक फिक्स असणार आहे. नंतर बघा आता जो तिसरा असणार आहे शिरा धमनी आणि स्त्रोतस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. आता हे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचं. आयुर्वेदचं काय, शिरा काय, धमनी काय, स्त्रोतस काय, हे कव्हर करायचं. आता यामध्ये LAQ साठी तुम्हाला सांगतो कोणता पोर्शन महत्वाचा आहे. तर LAQ मध्ये काय आहे माहितीये का, तुम्हाला स्त्रोतस महत्वाचं आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम महत्वाची. जे स्त्रोतस आहे मागच्या 1-2 वर्षामध्ये विचारलं गेलेलं नाहीये, पण या वर्षी विचारला जाऊ शकतो. यावरती तुम्हाला चान्सेस राहू शकतात की स्त्रोतस वरती की तुम्हाला LAQ पाहायला मिळेल. आणि त्यासोबत कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की हार्ट वगैरे विचारला जाऊ शकतो, किंवा जर एखादा दुसरा पार्ट गेला तर हार्टचा एखादा तुम्हाला पार्ट देतील, हार्टची डायग्राम वगैरे काढा, हार्टचा आयुर्वेदमध्ये काय पोर्शन तुम्हाला सांगितलं आहे त्यामध्ये तुम्ही सांगा. आणि त्यासोबत काय म्हटलं, एखादा हार्टचं जे आहे ना ते एखादा पार्ट वगैरे तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचा असतो. अशा प्रकारे ह्यावरती कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम वरती तुम्हाला सुद्धा पॉईंट विचारला जातो. समजलं. तर या बघा तुम्हाला IMP काय इथं स्त्रोतस आणि CVS चांगले करून ठेवायची. यावरतून तुम्हाला LAQ पाहायला मिळेल. आणि जे शिरा आणि धमनी त्यावर तुम्हाला SCQ मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की विचारणे जाण्याची. कारण की हा जर तुम्ही इथं कव्हर केला तर तुमचा जो असेल तर तिसरा जो SCQ असणार आपला तो खाली तुम्हाला दाखल मी तो तिसरा SCQ या चॅप्टरवरती क्लिअर होईल. या दोन्हीपैकी एक LAQ राहील आणि जे शिरा धमनी वगैरे असेल त्यावरती मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की SCQच विचारण्यात जाऊ शकतो. जर पेपर ऑड पडला त्यावरती तुम्हाला LAQ पाहायला मिळेल, पण मोस्ट ऑफ द स्त्रोतस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम हे 2 पॉईंट वरती LAQ आपल्याला पाहायला मिळेल. समजलं. नंतर बघूया आपण पुढे काय आता की आता हा जर तिसरा जो आपण टॉपिक कव्हर केला त्याच्यातून झालं तुमचे 10 मार्क इथं LAQ चे आणि जो 5 मार्क SCQ चे कव्हर होऊन जाईल. आणि उर्वरित 2-4 MCQ असतील तर यामध्ये तुम्हाला कव्हर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कळलं जे LAQ चे आपले टॉपिक आहेत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे जे टॉपिक आहेत तुमचे जे 4 LAQ चे 4 म्हणजे 40 मार्क, त्यासोबत त्यांचे 4 जे काही SCQ असणार आहे म्हणजे त्याचे 20 मार्क आणि त्यासोबत MCQ 10 मार्क धरून चाललो आपण 70 मार्क तुमचे हे फक्त 4 टॉपिक मध्ये कव्हर होऊन जाणार आहेत. समजलं. आता चौथा बघूया LAQ काय, कला, इंद्रिय, त्वचा आणि सेन्सरी ऑर्गन. जे की चौथा LAQ असणार आपल्या कला, इंद्रिय, त्वचा, सेन्सरी ऑर्गन. या चौथ्या टॉपिक वरून तुमचं काय होणार आहे की या टॉपिक वर तुमचं एक LAQ फिक्स असणार आहे. आता काही जण म्हणतील सर कशावर येऊ शकतो, तर बघा 98% म्हणतो मी, 99 पण नाही म्हणत, तिथं चान्सेस कमी राहतात. सेन्सरी ऑर्गन आहे ना तर 98% चान्सेस राहतो की सेन्सरी ऑर्गन एक पेपर मध्ये विचारला जाऊ शकतो. जसे की मागच्या वर्षी काय आय बॉल विचारला गेला आहे, एअर वगैरे विचारला गेला आहे, एअर मध्ये मिडल एअर वगैरे विचारला जातं. ते असे जे काय आहेत ना आपले तर सेन्सरी ऑर्गन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये इकडे जर पाहायला गेलं तर स्किन वगैरे विचारला जाऊ शकतो ह्या वर्षी, कारण की स्किन वगैरे पडलं नाही. स्किनलाच इकडे आयुर्वेदमध्ये पाहायला गेलं तर त्वचा आहे, त्वचा आणि त्वचेचे प्रकार, जे त्वचेचे 7 प्रकार वगैरे आहेत ना तो सुद्धा तुम्हाला LAQ पाहायला मिळू शकतो आयुर्वेदमध्ये, किंवा दोन्हीचा कॉम्बिनेशन म्हणून आयुर्वेदमध्ये तुम्हाला त्वचाचे प्रकार वगैरे सांगून सेन्सरी ऑर्गन जी काही मॉडर्न नुसार जर लिहिली तर तुम्हाला चांगले यामध्ये मार्क मिळू शकता. आयुर्वेद प्लस मॉडर्नचा पोर्शन जर तुम्ही जर चांगला कोलॅबरेट करून लिहिला तर अशा प्रकारे तुम्हाला सेन्सरी ऑर्गन मध्ये स्किन सुद्धा पाहायला मिळू शकते. आणि जे कला आणि इंद्रिय हे जे 2 टॉपिक आहे हे तुम्हाला कला आणि हे जे आहे ना हे कला तुम्हाला SCQ विचारला जाऊ शकतो. आणि इंद्रिय जो आहे तो आपला पदार्थ विज्ञान मधलाच इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय काय, ज्ञानेंद्रिय काय, तर हे काय आहेत ना ते तुमचा आयुर्वेद मधला जो आपला पदार्थ विज्ञान आहे तर तिथं सुद्धा तो हा टॉपिक कव्हर होऊन जाईल. तर समजलं. या 4 टॉपिकचे तुम्हाला काय 4 LAQ आणि त्यासोबत 20 काय जे 4 SCQ हे कव्हर होऊन जाणार आहे. तर समजलं. आता बघूया आता जे तुम्हाला मी वर जे सांगितले हे बघा, कोष्ठयम, आशय, शारीर, आणि डायजेस्ट सिस्टीम, त्यानंतर प्रमाण शरीर, मर्म शरीर, शिरा, धमनी, स्त्रोतस वगैरे, आणि त्यानंतर कला, इंद्रिय, त्वचा आणि सेन्सरी ऑर्गन. तर हे जे काही 4 LAQ आहेत याच्यावरून तुमचे खालचे जे 4 SCQ ते कव्हर होणार आहे. बघा पहिला जो SCQ तो बघा कशावर, डायरेक्ट पहिला LAQ वरती जे कोष्ठयम, आशय, शारीर आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. समजलं. आता वर तुम्हाला सांगतो पेपर मध्ये तुम्हाला एक सांगतो डायजेस्टिव्ह सिस्टीम फिक्स असतो. एक सॉफ्ट ऑर्गन जो असेल तो पेपर मध्ये
यामध्ये फिक्स असेल, मर्म फिक्स असेल, त्यानंतर या दोन्हीपैकी सीव्हीएस किंवा स्रोत यावरती एक क्वेश्चन फिक्स असेल आणि सेन्सरी ऑर्गन 98% चान्सेस राहील सेन्सरी ऑर्गन पडणार म्हणजे पडणार. तर समजलं, डायजेस्टिव्ह एक फिक्स, मर्म फिक्स, या दोन्हीपैकी एक फिक्स आणि इकडे सेन्सरी ऑर्गन मोस्ट ऑफ द चान्सेस राहील की सेन्सरी ऑर्गनच पडणार. अशा प्रकारे 4 एलक्यू तुमचे इथं कव्हर असतील आणि त्यासोबत ह्यांचे मग आयुर्वेदमध्ये काय विचारलं जाऊ शकतं एसीक्यूला, की कोष्ट सांगा किंवा आशय सांगा, हे तुम्हाला एसीक्यूला इथं पाहायला मिळू शकतो. प्रमाण किंवा मर्म, आता इथं तुम्हाला काय होईल, एखादा मर्म येईल किंवा एखादा सांगा म्हणते की कोणताही मर्म, त्या मर्मातले 3 मर्म सांगा. जसं की तुम्हाला काय म्हणते सद्यपान मर्म सांगा, कोणते सद्यपान मर्म सांगा, तर तुम्हाला ते सद्यपान मर्म एक्सप्लेन करावं म्हणजे करावं लागतील किंवा मग हाताच्या ठिकाणी असणारे मर्म, पायाच्या ठिकाणी असणारे मर्म असे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतील एसीक्यूला. नंतर झालं, नंतर बघा शिराधमनी स्त्रोत. आता यामधलं काय तुम्हाला माहिती आहे का, एखादा तुम्हाला स्त्रोत सुद्धा एसीक्यू विचारला जाऊ शकतो किंवा एखादा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम मधला एखादा तुम्हाला छोटासा पोर्शन असेल की तो तिकडे एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. मोस्ट ऑफ द चान्सेस शिरा किंवा धमनी तुम्हाला एसीक्यूला हा आयुर्वेदचा पोर्शन विचारला जाऊ शकतो. वर तुम्हाला एलक्यू मध्ये कोणताही टॉपिक कव्हर झाला तर एसीक्यू मध्ये आयुर्वेद विचारला जाऊ शकतो. वर जर मॉडर्न आला तर इकडे एसीक्यूला आयुर्वेद विचारला जाऊ शकतो. समजलं. नंतर बघा आता जो 5वा 6वा आणि 7वा, तर हे जे 2 टॉपिक असणारे रिस्पायरेटरी आणि युरिनरी, इथे 15 मार्कचे टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला रिस्पायरेटरी सिस्टीम वगैरे चांगली कव्हर करायची. यामध्ये राईट लंग, लेफ्ट लंग काय, त्यानंतर तुम्ही जर पाहायला गेले तर ट्रॅकिया वगैरे काय, लॅरिंग्स वगैरे काय, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं. आणि नंतर युरिनरी सिस्टीम झालं, युरिनरी सिस्टीम मध्ये काय येतं, युरेथ्रा वगैरे येतं. त्यानंतर काय आणखी झालं तर किडनी वगैरे येतं. मोस्ट ऑफ द चान्सेस किडनीवरती यामध्ये विचारला जाऊ शकतो. हे 3 टॉपिक तुम्हाला, हे 2 टॉपिक केले तर 15 मार्क तुमचे इथं फिक्स होऊन जातील. 4था 5वा आणि 6वा यामध्ये एसीक्यू कव्हर होतो. नंतर बघा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की जास्त चान्सेस ग्लँड वरती फोकस करा, युरिनरी ग्लँड सांगा, त्यानंतर काय म्हणता येईल आपले ओरी वगैरे सांगा. त्यानंतर मग इकडे झालं तर काय म्हणता येईल आपल्या की ब्लॅडर वगैरे सांगा, ट्रायगोनल ब्लॅडर ऑफ ट्रायगोनल ब्लॅडर सांगा, की जे ब्लॅडरचे जे 3 लिगामेंट्स वगैरे आहेत ना, तर ते सुद्धा सांगा. अशा प्रकारे खूप सारे छान छान जे काही एसीक्यूचे पॉईंट आहे हे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहायला मिळतात. आणि ह्याच्यावरती सुद्धा आयएमपी मध्ये मी क्वेश्चन खूप सारे दिले की या क्वेश्चनला सोडून बाहेर कधीच ते दुसरे क्वेश्चन विचारत नाही. तर समजलं. नंतर बघा आणखी जर पाहिजे असेल तर सांगा, आपण पुन्हा नवीन यावरती व्हिडिओ बनवूया. नंतर बघा हे झालं आपला 7वा एसीक्यू. आणि 8वा एसीक्यू बघा, कला इंद्रिय, त्वचा आणि सेन्सरी ऑर्गन. आता कला इंद्रिय आणि त्वचा आणि सेन्सरी ऑर्गन, आता यामध्ये बघा वर सेन्सरी ऑर्गन जर एलिक्यू विचारला तर इकडे काय येणार आहे, एक तर कला विचारतील किंवा त्वचा विचारतील किंवा इंद्रिय म्हणते सांगा की पंच इंद्रिय कोणते, की ज्ञानेंद्रिय कोणते, कर्मेंद्रिय कोणते. अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन एसीक्यू पाहायला मिळू शकतो. पण चान्सेस काही नाही एसीक्यू मध्ये कला सांगा किंवा त्वचाचे प्रकार वगैरे सांगा. अशा प्रकारे आपला 8वा एसीक्यू पाहायला मिळू शकतो. मग सुरुवातीला अभ्यास कुठून करायला सुरुवात लागायचं, तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं की जे 4ही एलिक्यू, तर 4ही एलिक्यू कव्हर करायचे. त्यामध्ये तुमचे किती 40 मार्क कव्हर होऊन जाईल एलक्यूचे, मग 20 मार्क एसीक्यूचे, 10 मार्क एमसीक्यूचे, टोटल 70 मार्कचा हा वेटेज तुमचा कव्हर होऊन जाईल. अशा प्रकारे टोटल हा आपला की काय म्हणतात की हाऊ टू पास एनाटॉमी, म्हणजे काय म्हणतात माइंडसेट आहे की नेमका अभ्यासला लागायचं कुठून आपल्याला एलक्यू पासून सुरुवात करायची. आणि काय करायचं तुम्हाला, हे जसं ब्लू प्रिंट आहे का, काय करायचं आहे का, जो आपला झेरॉक्सचा पेज आहे त्यावरती लिहून काढायची आणि तुम्हाला काय करायची एका तुमच्या स्टडी टेबलला चिटकवायची आणि दररोज जो टॉपिक कव्हर होईल जास्तीत जास्त तुम्ही काय करा, सुरुवातीला आयुर्वेद पोर्शन कव्हर करून घ्या. कारण की आयुर्वेद काय होतं, पटकीन होऊन जातं, जो ॲज कम्पेअर टू मॉडर्नचं कसं लागतं की खूप टॉपिकमध्ये सब टॉपिक असे खूप टॉपिक असतात, त्यामुळे खूप वेळ लागतो. त्यामुळे आयुर्वेद अगोदर चांगलं करून घ्या, नंतर मॉडर्नचे लागा. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम करा, मग स्टमक झालं, पॅनक्रियास झालं, ड्युडेनम वगैरे झालं, मग सीव्हीएस गेलं, हार्ट करा वगैरे, आयोटा करा, असं अशा प्रमाणे चला. सेन्सर ऑर्गन गेलं तर 5च सेन्सर ऑर्गन करायचे, ह्यामध्ये दुसरे काही शिल्लक ते करायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला करत चालायचं आहे. तर असे हे जर 4 एलक्यू झाले तुमचे तर त्यासोबत 4 एसीक्यू कव्हर होता, 10 एमसीक्यू कव्हर होता. तर अशा प्रकारे 70 आणि पेपर 2चे पेपर 1चे जरी तुम्ही चांगल्या प्रकारे 4 एलक्यू केले, त्यावरून तुमचे किती होतात की जवळपास 80 मार्क तिथं तुमचं एलक्यू वरूनच फक्त पेपरचे टॉपिक क्लिअर होतात. अशा प्रकारे टोटल हा माइंडसेटचा गेम आहे. ब्रह्मास्त्र सिरीजचं आपलं 3रं हे लेक्चर होतं. व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत जर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन पाहिजे असेल, आणखी दुसऱ्या विषयात सुद्धा काय स्ट्रॅटेजी म्हणा की जे प्लॅन्स वगैरे पाहिजे असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. यावरती आपण पुन्हा व्हिडिओ बनवूया आणि छान छान तुम्हाला सजेशन वगैरे करत राहा की तुम्हाला काय पाहिजे काय नाही. तर असं म्हणजे आपण काय करूया, यावरती व्हिडिओ वगैरे बनवत राहूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.